नमस्कार सर्वांना, मी श्रद्धा राहुल ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर ना मी कालच न्यू हेअर कट केलाय. कसा दिसतोय तो मला तर ना खूप आवडलाय. माझा एकदम रेग्युलर होता. मी म्हणजे 1 ते 1.5 वर्षापूर्वी केला होता हेअर कट. त्याच्यानंतर आज पहिल्यांदा केलाय. तो इतका गोड दिसतोय ना, एकदम चेहऱ्याचा लुक चेंज झालाय याने. आणि तुम्ही मिनी ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल की आम्ही कुठेतरी जाणार आहे असं मी सांगितलं होतं. सो मी हा ब्लॉग ना आजच म्हणजे मी हा आजच शूट करते आणि आजच अपलोड करणार आहे. त्यामुळे चाललंय आवरावर चालली, आवरायचंय, बराच पसारा आहे घरामध्ये पण. आणि राघवचं आवरायचंय, बॅग पॅक करायची, सो म्हटलं करूयात. तर चला बघूयात आता माझ्यासोबत काय काय होतंय, कशी मी आवरते. इथे माझ्या पोराचं काय चाललंय मी दाखवते, 1 मिनिट. राघव, त्याला हंबासारखं का ओढून आणतोय बाबू? काय झालं त्याला? इकडे नको आणू, तिथेच खेळ, तिथेच खेळ, तिथेच खेळ. पडली ती गाडी. कोणाची गाडी आहे ती? लागूची आहे. ओके. ए राघव, इकडे तू सर्वांना हाय बोल रे. इकडे इकडे हाय बोल. हाय हाय हाय. ती चावी कोणाची आहे रे राघव? कोणाची बुमबुमची चावी आहे ती? पापाची आहे. तू पापाची चावीने काय करतोय? तू पापाची चावी का घेतली तू? त्याला त्याची बुमबुम चालू करायला, त्याची गाडी चालू करायला त्याच्या पापाच्या गाडीची चावी आणली आहे आणि त्यांनी चालू करायची ती, हो की नाही? हा ना. ओ राघव खूप हुशार आहे. हे कोणाचे बुक्स आहेत एवढे? हे बुक कोणाचे आहेत? बर ठीक आहे, तू म्हणून दाखव बरं राघव. हा, ए पासून स्टार्ट करा. चला बोला. हा बोलू मग, मला म्हणून दाखव सगळं. ए फॉर बी फॉर. आता नेक्स्ट. हा, सी फॉर. डी फॉर. ई फॉर. ई फॉर. एफ फॉर. G फॉर ग्रेप्स. गोक्स नाही, ग्रेप्स. H फॉर. H फॉर. H फॉर हेन. हा ठीक आहे, हे H फॉर हेन पण होता आणि H फॉर हॉर्स पण होता. हा ठीक. I फॉर. हा, J फॉर. K फॉर. L फॉर lion. Okay. M for. N for. Nest. Okay. Good. O for. Orange. P for. Parrot ना. Q for. Q for. Queen. हाँ. R for. Rabbit. T for. U for. Man. Okay. W for. X for. X match. Y for. Yuck. And Z for. Zebra. Yay! Good boy. Good boy. अंजू नाही. ठीक आहे, तू अभ्यास करायचा ना तुला. ठीक. इथे किती क्यूट क्यूट बुक्स आहेत बघा म्हणा आपल्याकडे, हो की नाही? राघव, हे बुक्स तुला कोणी आणले रे? हे बुक्स कोणी आणले तुला? लागूनच आणले. अच्छा ठीक आहे ठीक आहे. हा, कर तू स्टडी कर. हा, तर बघितलं, असं आहे आमच्याकडे. ज्याची मेमरी इतकी शार्प आहे ना, त्याला म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगितलेली पटकन लक्षात राहते. त्याच्यामुळे म्हणजे बऱ्यापैकी तो शिकण्याचा प्रयत्न करतो की मम्मा हे बुक दे, ते बुक, कलर्स, नंबर्स, अल्फाबेट. हळूहळू चाललंय आमचं, एक 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 शिकतोय. त्यासोबतच आता मी बाकीचं पण काम आवरते, परत बॅग पॅक करायची आहे. सो स्टे ट्यून. बघा आता पुढे काय काय घडते. डिश आहे ही. त्या डिश मध्येच खायचंय का तुला? का दुसऱ्या डिश मध्ये नाही खायचं? दुसऱ्या डिश मध्ये देऊ ऑमलेट? दुसऱ्या डिश मध्ये देऊ का राघवच्या डिश मध्ये देऊ? कोणत्या डिश मध्ये देऊ?
डागोच्या डिश मध्ये देऊ. ओके ठीक आहे. लागलं तर आता. तर ना आता रात्र झाली आहे, दिवसभर काही मी शूटच नाही केलेलं. म्हणजे बरंच असं छोटं मोठं काम आवरलं घरातलं बाकीचं. म्हणजे कपडे पॅक नाही केले बॅगमध्ये आणखी, सगळे काढून व्यवस्थित ठेवलेले आहेत कारण ते पण राघवमुळे. आणि आता स्वयंपाक वगैरे झालाय आणि आता घेते मी बॅग पॅक करायला. थोडा वेळ थांबणार आहे कारण साहेब बाहेर गेलेत आणि मग ते आल्यानंतर दोघे म्हणून बॅग पॅक करू. म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट लक्षात असते की काय पॅक करायचे. मी ह्याच्या अगोदर पण बरेच वेळेस व्लॉगमध्ये वगैरे किंवा मिनी व्लॉगमध्ये बोललेले की माझ्यापेक्षा जास्त चांगली बॅग पॅक त्यांना करता येते. त्याच्यामुळे पॅकिंगसाठी सहसा त्यांनाच म्हणत असते की तुम्हीच करा, पण यावेळी दोघे म्हणून करतो. आम्हाला एक 12 किंवा 12:30च्या आसपास निघायचं आय थिंक सो. मला एवढं पण म्हणजे कन्फर्म नाही माहिती आणखी. बघूयात आता किती वाजता निघायचं आहे. तर ना सगळी तयारी झालेली आणि मी पण अशी छान रेडी झाली आहे. आता निघायचं आहे. गाडी आली वाटतं, साहेब पण आवरत आहेत. तर ना कनेक्टेड राहा. पुढचा ब्लॉग पण खूप छान असाच इंटरेस्टिंग असणार आहे. ट्रेकमध्ये काय काय मस्ती मजा केली ते पाहायला भेटेल. तर ना आजचा ब्लॉग कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका आणि भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.